अहमदनगर महानगरपालिकेतील बोल्हेगाव येथील प्रभाग क्रमांक 7 मधील गणेश चौक ते बोल्हेगाव आणि आंबेडकर चौक ते गांधीनगर रस्त्यासाठी नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे शिवसेना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे यांनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून बोल्हेगाव येथील गणेश चौक ते बोल्हेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती, परंतु महापालिका प्रशासनाकडे या भागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठवला, निवेदने दिली, तसेच ग्रामस्थांच्या वतीने देखील रास्ता रोको करण्यात आला, परंतु महापालिकेकडून केवळ आश्वासन मिळत गेली, परंतु रस्त्याचे काम मात्र झाले नाही। त्यानंतर याच प्रभागातील शिवसेनेचे युवा नेते जिल्हा प्रमुख आकाश कातोरे यांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली। यावर खासदार सुजय विखे पाटील यांनी तात्काळ गणेश चौक ते बोल्हेगाव पर्यंत रस्त्यासाठी 1,50,00,000 रुपये पर्यंतचा निधी मिळवून दिला आहे। तसेच आंबेडकर चौक ते गांधीनगर या भागातील रस्त्यासाठी 2,35,00,000चा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे। प्रभागाअंतर्गत छोट्या मोठ्या रस्त्यांसाठी 1,84,00,000 रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे। याची माहिती युवा सेनेचे आकाश कातोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। प्रभाग क्रमांक 7 बोल्हेगाव नागापूर परिसरातील आपला जो झपाट्याने वाढणारा हा भाग आहे, या भागासाठी कितीही निधी उपलब्ध करून दिला तरी तो कमीच आहे। तरी ह्या भागामध्ये जे आपल्या रोडची गेल्या काही वर्षांपासून अवस्था झाली होती, जे बोल्हेगावला जाणारा रोड असेल, गांधीनगरला जाणारा रोड असेल किंवा छोटे मोठे अंतर्गत कॉलन्यांअंतर्गत जे रोड असतील, ह्या रोडची गेल्या 4 ते 5 वर्षापासून भयानक अवस्था झाली होती। लोकांचे इतके जबरदस्त हाल होत होते, तर हे हालापेक्षा हे पाहणंसुद्धा स्थानिक आमच्यासारख्या पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, यांचे हे हालसुद्धा बघवत नव्हते। कितीतरी आरड हे नागरिकांमधून येत होती, पण ह्या रोडकडं, ह्या भागाकडं पूर्णतः महानगरपालिकेने असेल, महापौरांनी असेल, आयुक्तांनी असेल, पूर्णतः गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। आणि या भागाकडं एकदम म्हणजे महानगरपालिकेतच हा भाग नाही अशा पद्धतीने वागणूक ही गेल्या काही दिवसांपासून ही महानगरपालिकेकडून आपल्या भागासाठी करण्यात आली। तर या पूर्ण भागाचं कुणी वालीच नाही राहिला असं एक चित्र तयार झालं होतं। या चित्रामधून एक माणूस पुढं आला, एक नेतृत्व पुढं आलं, ते म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार माननीय श्री डॉक्टर सुजय दादा विखे पाटील। ह्या खासदार साहेबांनी फक्त ह्या भागात 1-2 वेळा त्यांची व्हिजिट झाली। त्या व्हिजिटनंतर त्यांना असं लक्षात आलं की इथं इतकी भयानक परिस्थिती तयार झालेली आहे। अक्षरशः त्यांनी खूप वेळा बऱ्याच ठिकाणी ह्या भागाची व्यथा मांडली। तर ह्या भागासाठी गेल्या 2 वर्षापासून सुजय दादांनी 1,84,00,000 रुपयाचा छोट्या मोठ्या रोडसाठी, ड्रेनेजसाठी, गटरांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून दिला। त्यातले काही कामं आम्ही करून घेतली, काही कामांच्या उद्घाटनं आमचे आज चालू आहेत। याचबरोबरीने जो गेल्या कित्येक वर्षांपासून रखडीत असा गणेश चौक ते बोल्हेगाव या रोडसाठी सुद्धा 2 दिवसापूर्वी सुजय दादांनी निधी मंजूर करून त्याचं टेंडरसुद्धा ऑनलाईन फ्लॅश करण्यात आलं। त्या रोडच्या डांबरीकरणासाठी, खडीकरणासाठी जवळपास 1,50,00,000 रुपये प्लस GST असा या निधी उपलब्ध करून देण्यात आला रोडसाठी। त्याच पद्धतीने जो आपला काकासाहेब म्हस्के संकुल आहे, तिथे आंबेडकर चौक ते गांधीनगर या रोडसाठी सुद्धा माननीय श्री खासदार सुजयदादांनी जवळपास 2,35,00,000 रुपये प्लस GST असा त्या रोडसाठी खडीकरण व डांबरीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। NTP न्यूज मराठी, अहमदनगर।